राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आणि अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केलेले होते। शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही जागा बिनविरोध निवडून येईल असं चित्रसरी दिसत होतं। मात्र ऐनवेळी काँग्रेसने माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट आकाश मोरे यांना मैदानामध्ये उतरवून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मात्र आकाश मोरे यांनी बारामतीकरांसह राज्याला थक्क केलंय, ते एका वेगळ्याच मागणीसाठी। आणि ही मागणी तुम्ही ऐकली तर तुम्ही सुद्धा म्हणाल की आकाश मोरे नक्की काँग्रेसचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत। काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी आता महायुती सरकार समोर एक खळबळजनक अट ठेवली आहे। आकाश मोरे असं म्हणालेत की आम्ही उमेदवारी मागे घेण्याबाबत नक्कीच पुनर्विचार करू, पण त्याआधी सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी। बारामतीचा आणि महाराष्ट्राचा एक कर्ता पुरुष गेलाय। अजितदादांचा विमान अपघात हा केवळ एक योगायोग होता की त्यामागे काही कट होता हे समोर येणं गरजेचं आहे। जर राज्य सरकारने या प्रकरणी रीतसर FIR दाखल केला आणि सखोल तपासाची खात्री दिली तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याबाबत गांभीर्याने विचार करेन। राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या नेत्याचा अपघाती मृत्यू होतो आणि त्यावर सरकार अद्याप मौन का पाळून आहे असा सवाल सुद्धा यावेळी आकाश मोरेंनी विचारलाय। आम्ही विचारांनी अजितदादा यांचे विरोधक होतो, पण त्यांच्या कर्तबगारीचा आम्हाला कायम अभिमान होता। अशा नेत्याच्या मृत्यूची साधी चौकशी का होत नाही असा दुसरा सवाल सुद्धा काँग्रेसनं महायुतीला विचारलाय। एकूणच काय, ज्या बारामतीमध्ये याआधी बिनविरोधाची चर्चा होती, निवडणुकीची चर्चा होती, तिथं आता FIR आणि अपघाताचं गूढ या विषयांनी निवडणुकीचे रंग बदललेले दिसतात। आता महायुती सरकार काँग्रेसची ही अट मान्य करणार की बारामतीचा रणसंग्राम मतपेटीपर्यंत जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काय वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।